बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टानं दिलासा कायम ठेवलेला आहे। पुढच्या सुनावणीपर्यंत पूजाला अटक करता येणार नाही असं म्हटलं गेलंय। सुप्रीम कोर्टाने 7 दिवसांची मुदत वाढवली आहे। पुढील सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार आहे। पूजा खेडकर हिच्या वकिलांनी केलेली विनंती कोर्टानं मान्य केली आहे। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। शिवाजी, सुप्रीम कोर्टाने दिलासा देताना नेमकं काय आता म्हटलेलं आहे? सध्या तरी या सगळ्या प्रकरणामध्ये पूजा खेडकर ह्या तपासाला सहकार्य करत असल्याचं सातत्यानं त्यांच्या वकिलाकडनं सांगण्यात येत आहे। 23 डिसेंबर 2024 ला सर्वप्रथम पूजा खेडकर यांचा जामिनाचा अर्ज फेटाळला होता। त्यानंतर हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं आणि न्यायमूर्ती BV रत्ना, न्यायमूर्ती सतीश चंद्रा यांच्या शर्मा यांच्या बेंचने 15 जानेवारीला झालेल्या सुनावणीमध्ये त्यांना 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं। त्यानंतर 14 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीमध्ये त्यांना 17 मार्च पर्यंत संरक्षण दिलं होतं आणि त्यानंतरच्या झालेल्या सुनावणीमध्ये जर पाहिलं तर त्यांना 14 एप्रिल पर्यंत संरक्षण दिलं। त्यानंतर आज सुनावणी पार पडली आणि आज सुनावणीमध्ये त्यांना देखील पुढील 7 दिवसाची जी आहे अटकपूर्व जामीन जो आहे त्यांचा जो दिलासा होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।